अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं परिक्विन व्हिडिओमध्ये। आज आपण आलेलो आहोत पुण्यापासून अगदी जवळ असलेलं म्हणजे 30 ते 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र नारायणपूर या गावी। श्री क्षेत्र नारायणपूर हे गाव त्रिमुखी आणि एकमुखी दत्त मंदिरासाठी अतिशय प्रसिद्ध आणि गाजलेलं असं गाव आहे। या ठिकाणी आज आपण दर्शनासाठी आलेलो आहोत। चला तर मग या ठिकाणी एकमुखी दत्त मंदिराचा इतिहास काय आहे आणि याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हे जे एकमुखी दत्त मंदिर आहे ते अतिशय प्रसिद्ध असं दत्त मंदिर आहे। इथं दर गुरुवारी आणि पौर्णिमेला लोक हजारोच्या संख्येने येऊन दर्शनासाठी गर्दी करत असतात। साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांचे रूप म्हणजेच श्री गुरुदेव दत्त अशा या पवित्र स्थळी आज आपण आलेलो आहोत। समोर व्हिडिओमध्ये जे तुम्हाला झाड दिसतंय याच ठिकाणी अण्णा महाराज यांना प्रत्यक्ष दत्तगुरूंनी दर्शन दिले होते। याबद्दलची गोष्ट आता आपण जाणून घेऊया। नारायण महाराज ज्यांचा फोटो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय तेच नारायण महाराज म्हणजेच अण्णा महाराज। ते नारायणेश्वराचे खूप मोठे भक्त होते आणि नारायणेश्वराची अण्णा महाराज हे खूप मनापासून भक्ती करत असत। एक दिवस नारायणेश्वरांनी त्यांना ध्वनी स्वरूपात दर्शन दिले, परंतु अण्णा महाराज असे म्हणाले की मला ध्वनी स्वरूपात दर्शन नकोय, तुमची मला प्रत्यक्ष तुम्ही मला दर्शन द्या। तेव्हा नारायणेश्वर म्हणाले की तुम्हाला जर प्रत्यक्ष दर्शन हवं असेल तर तुम्हाला गुरु करावं लागेल, गुरु भक्ती करावी लागेल। त्या दिवसापासून अण्णा महाराजांनी दत्तगुरूची सेवा करायला सुरुवात केली। अण्णा महाराज अतिशय मनापासून दत्तगुरूची भक्ती करू लागले, सेवा करू लागले। दिवस भक्ती वाढत गेली। या भक्तीचाच काय चमत्कार झाला तो बघा। एक दिवस अण्णा महाराजांच्या वाड्यासमोर छोटंसं औदुंबराचं झाड उगवलं। जे झाड की तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तेच ते झाड जे की औदुंबराचं त्यांच्या वाड्यासमोर उगवलं। त्या दिवसापासून अण्णा महाराज नंतर त्या औदुंबराच्या म्हणजेच उंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालू लागले। वर्षामागून वर्ष गेले। त्या औदुंबराच्या झाडाची अण्णा महाराज आणि दत्तगुरूची अण्णा महाराज सेवा करू लागले, प्रदक्षिणा घालू लागले। एक दिवस पहा तो चमत्कार काय झाला। अण्णा महाराज औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असताना अचानक सूर्याची लक्क किरणे त्या औदुंबराच्या झाडावर पडली आणि प्रत्यक्षात दत्तगुरू महाराजांनी अण्णा महाराजांना दर्शन दिलं। हा दिवस अण्णा महाराजांच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस होता। त्यानंतर त्यांनी 1964 साली सुरुवातीला जे मंदिर मी व्हिडिओमध्ये त्रिमुखी दत्ताचं दाखवलेलं आहे ते मंदिर त्यांनी बांधलं। त्यानंतर 1986 साली त्यांनी एकमुखी दत्ताचं मंदिर बांधलं। असे हे अण्णा महाराज। आपण जेव्हा या मंदिरामध्ये जातो तेव्हा आपलं मन दत्तगुरूंची मूर्ती पाहून अतिशय शांत होतं आणि आपल्या मनाला दत्तगुरूचं दर्शन घेऊन समाधान देखील मिळतं। असं अष्टभुजा असलेलं हे एकमुखी दत्ताचं मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय प्रसिद्ध आणि गाजलेलं असं हे मंदिर आहे। नारायणपूर या ठिकाणी गुरुवारी तर हजारोच्या संख्येनं लोक दर्शनासाठी भाविक भक्त येत असतात। पौर्णिमेला येते त्यापेक्षाही जास्त गर्दी असते आणि दत्त जयंतीला तर इथं पाय ठेवायला देखील जागा नाही नसते। एवढे लाखोच्या संख्येनं भाविक भक्त दत्त जन्माचा सोहळा डोळ्यांनी पाहण्यासाठी इथं येत असतात आणि दत्त जयंतीचा जो सोहळा असतो या मंदिरातला तो डोळ्याचे पारणे फेडणारा अतिशय सुंदर असा सोहळा असतो।
या मंदिरामध्ये गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो दत्त महाराजांचा सगळ्यात मोठा ग्रंथ जो आहे आणि सगळ्यात प्रभावीशाली जी दत्तगुरूंची जी सेवा आहे असा गुरुचरित्र ग्रंथाचा पहिल्या अध्यायापासून 51 अध्यायापर्यंत छान असे फोटो जे आहेत ते या मंदिरामध्ये लावलेले आहे। म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला पूर्ण गुरुचरित्र ग्रंथ 5 मिनिटांमध्ये आपल्या डोळ्याखालून जातो आणि प्रत्येक अध्यायामध्ये गुरुचरित्र ग्रंथामध्ये काय सांगितलं आहे ते एका वाक्यामध्ये अतिशय इतकं सुंदर दिलेलं आहे। ते एक वाक्य दिले असल्यामुळे आपल्याला त्या ग्रंथामध्ये प्रत्येक अध्यायाचं स्मरण किंवा प्रत्येक अध्याय जो आहे तो त्या फोटोमुळे आपल्याला लगेच कळून येतो। अशी ही महिमा असलेला गुरुचरित्र ग्रंथाचे पूर्ण फोटो देखील या मंदिरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील।
अण्णा महाराजांनी फक्त नारायणपूरमध्येच दत्त मंदिर बांधले नाही, तर संपूर्ण जगभरामध्ये किंवा भारतामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू अशा ठिकाणी देखील त्यांनी दत्तधामाची निर्मिती केलेली आहे। त्याचबरोबर अण्णा महाराजांना अनेक पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते। अक्कलकोट येथील स्वामी समर्थ ट्रस्टतर्फे त्यांना श्री 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 या पुरस्काराने देखील अण्णा महाराजांना सन्मानित करण्यात आले। त्याचबरोबर माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते देखील अण्णा महाराजांचा खूप मोठा सत्कार झाला होता। अशा ह्या अण्णा महाराजांना माझा शत शत प्रणाम। Sri